नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्यामध्ये आता आकाश आणि नम्रता या दोघांचा साखरपुडा अगदी ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी पार पाडलेला आहे। आता लग्नाची तयारी करायची यासाठी आता घरामध्ये सर्व तयारी सुरू असते। आता सुप्रियाला माहिती नाही, परंतु ईश्वरीने मात्र आता सुप्रियाला समजावलं की आई, आता नम्रताला आकाश भाऊजींसारखा जोडीदार खरंच मिळणं खूप कठीण आहे, कारण आकाश भाऊजी इतके चांगले आहेत। तिच्या नशिबाने मात्र आता आकाश भाऊजींसारखा जोडीदार तिला मिळाला। त्यामुळे आई तू आता काही म्हणू नकोस आणि प्लीज नम्रताचं मन दुखू नकोस। तेव्हा आता सुप्रिया सुद्धा खुश होते आणि या लग्नासाठी आता सुप्रिया तर खूपच खुश असते। आता संजयला याबद्दल माहिती नाही, परंतु संजयला आता भीती असते, कारण आता ज्या घरामध्ये आपल्याला ही मुलगी द्यायची आहे, कारण ईश्वरीला देऊन आता अर्णव अजूनपर्यंत ईश्वरीवर रागात आहे। जोपर्यंत आता अर्णवच्या आईच्या अगदी म्हणजे संसार उद्ध्वस्त करणारी ती बाई आहे, ती बाई जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपल्याला मात्र नम्रताचं हे लग्न नाही करता येणार। आणि जर आता नम्रताच्या घरच्यांसमोर मात्र म्हणजे ईश्वरीच्या घरच्यांसमोर आता हे सर्व जर आले तर काय करायचं, असा प्रश्न मात्र आता संजयला पडलेला असतो। आणि सगळेजण आता सुप्रियाला आणखीन दोषी ठरवतील आणि सुप्रियाला त्याचं आणखीनच वाईट वाटेल आणि सगळ्यांसमोर आता सुप्रियाची काही चूक नसताना नाचक्की होईल। म्हणून मात्र आता संजय थोडासा शांत आहे। त्यानंतर आता इकडे आजीचा फोन मात्र सुप्रियाला आलेला आहे, लवकरात लवकर लग्नाची तयारी करायला हवी आणि तुम्ही सुद्धा लवकरात लवकर इकडे या, जे काही आहे ते आता आपण अगदी समोर बसूनच बोलूयात। आता वल्लरीला तर भीतीच असते, कारण वल्लरीला असं वाटत असते की जेव्हा आता मी सुप्रियाच्या समोर येईल तेव्हा मात्र आता सत्याचा उलगडा होईल, परंतु आता हे लग्न मोडण्यासाठी मला काहीतरी आणखीन डाव खेळावाच लागेल। आता हे लग्न मला अशा पद्धतीने मोडावं लागेल की आता सुप्रिया ही सगळ्याला जबाबदार आहे, म्हणजे ही नम्रताची आई आहे ना, तर तीच या सगळ्याला जबाबदार आहे असं मात्र आता मी सगळ्यांच्या समोर सांगेल। आणि आता आपल्या लेकीच्या संसार उद्ध्वस्त करणाऱ्या बाईची मुलगी आपल्या घरामध्ये आणायची कशी, असा प्रश्नाने मात्र आता जे काही होईल ते चांगलं होईल आणि कोणीही त्या नम्रताबरोबर लग्न करणार नाही आणि आकाश आणि नम्रता ह्या दोघांचं लग्न मोडेल असं आता वल्लरीला वाटत असतं। परंतु वल्लरीला मात्र आता हे माहिती नाही की आपण खेळ करायला गेलो तर ते सगळं काही आपल्या अंगलट येणार आहे। म्हणून आता मात्र वल्लरीचं सत्य लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे, कारण आता सुप्रियाने खूप काही शोध घेतल्यानंतर तिला आता सत्यापर्यंत अगदी जायला वेळ मिळालेला आहे, कारण सुप्रियाने आता तो सर्व काही CCTV मिळवलेला आहे की त्या रात्री तेथे काय घडलं होतं त्या हॉटेलमध्ये। आणि हे सगळ्याचा अगदी डाव रचणारी ही वल्लरी आहे हे मात्र सुप्रियाच्या समोर आलेला आहे। त्या बाईनेच हे सर्व केलेलं आहे आणि ती बाई नक्की आता आहे तरी कोण, म्हणजे अर्णवची मामी आणि आता होणारी नम्रताची सासू आणि त्याच अगदी बाईच्या मुलाशी आपलं लग्न जुळतंय हे म्हटल्यानंतर आता सगळ्यांना अगदी या लग्नामध्ये एक आता विघ्न येणार आहे आणि त्या विघ्नामध्ये आता अर्णव ईश्वरी पार करून ह्या दोघांचं लग्न मात्र अगदी सुरळीतपणे पार पडतात। आता जेव्हा मात्र घरामध्ये लग्नाची तयारी सुरू असते आणि सुप्रिया आणि संजय या दोघांना मात्र लग्नाची बोलणी करण्यासाठी आता आजीने घरी बोलावलेलं आहे। आता सुप्रियाला असं वाटतं की खरंच आपल्याला समजून घेतलं, खरंच अर्णव आणि त्याच्या घरचे किती चांगल्या मनाचे आहेत, आपण त्यांचे एकदा आभार मानायला हवेत। म्हणून मात्र आता सुप्रिया पुन्हाही राजा शिर्क्यांच्या घरामध्ये जायचं ठरवते आणि जायचं ठरवल्यानंतर आता सुप्रियाला असं वाटतं की खरंच आज मात्र जे काही आहे ते केवळ आणि केवळ माझ्या ईश्वरीमुळे हे शक्य आहे आणि अर्णवमुळे। आज नम्रताला तिच्या हवासा तिच्या मनाजोगता जोडीदार मिळालेला आहे आणि आकाशसारखा मुलगा आपल्याला लाखात शोधून सुद्धा नाही सापडणार। म्हणून आता सुप्रिया आणि संजय तर खुश असतात, परंतु आता तेथे गेल्यानंतर मात्र आता वल्लरी काही समोर येत नाही। वल्लरीला भीती असते, आता मात्र हे लग्न कसं मोडायचं याचा विचारच तिच्या मनात सुरू असतो। म्हणून मात्र आता वल्लरी घाईने आता तो फोटो आहे तर तो फोटो आजीला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आता हा फोटो जर आजीने बघितला तर ती सुप्रियाला ओळखेल आणि ही तीच बाई आहे की जी आपल्या लेकीचा संसार उद्ध्वस्त करायला निघालेली आहे। म्हणून मात्र आता लगेच
हा फोटो आहे तर ती आजीला दाखवण्याचा प्रयत्न करते. परंतु आता तो फोटो मात्र ईश्वरीच्या हातात लागलेला आहे आणि ईश्वरीच्या हातात तो फोटो लागल्यानंतर मात्र ईश्वरी घाईने ते फोटो लपवते आणि फोटो लपवल्यानंतर तिला आता एक कळत नाही की हा फोटो मामीने त्याच वेळेस तेथे ठेवला असेल आणि मामीमुळेच मात्र आता तो फोटो माझ्यासमोर सुद्धा आला. म्हणजे ह्या सगळ्याचा काहीतरी पुरावा मामीशी आहे. मामीकडे हा फोटो आलाच कसा असा प्रश्न आता ईश्वरीला पडतो. आणि त्याच वेळेस मात्र आता मामीचा जो काही फोटो आहे म्हणजे आता ईश्वरीने सुप्रियाला जेव्हा साखरपुड्याचे ते फोटो वगैरे आहे तर ते दाखवलेले आहे आणि त्या साखरपुड्याच्या फोटोमध्ये मात्र आता ह्या वल्लरीचा चेहरा बघून आता सुप्रियाला हे सर्व आठवते आणि सुप्रिया ईश्वरीला हे सर्व सांगत आहे की आता ही तीच बाई आहे की ह्याच बाईने अगदी अर्णव आईचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे. आता मात्र हे सर्व सत्य समजल्यानंतर आता सुप्रियाने सर्व काही ईश्वरीला सांगितलेलं आहे. म्हणजे आता ह्या सगळ्या कारणाशी मामी आहे तर आता मामीला हे लग्न मोडायला जो काही चान्स मिळालेला आहे तर तो आपण तिच्यावर कसा उलटू शकतो हे ईश्वरीने आता ओळखलेलं आहे. म्हणून ईश्वरी मामीला धमकावते आणि मामीला म्हणते की जर तुम्ही हे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी घरच्यांसमोर तुमचं सत्य बाहेर काढेल. म्हणजे अर्णवच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या तुम्हीच आहात. आता मामीची बोलती बंदच होते आणि हे ईश्वरीला हे सर्व समजलंच कसं, नक्की आता हिला सांगितलं कोणी, आपलं सत्य हिला आलंच कसं, माहितीच कसं झालं असा प्रश्न आता मामीला पडतो. त्यानंतर आता इकडे शलाकाची जी काही डेड बॉडी आहे तर त्या डेड बॉडीचा सुद्धा आता तपास सुरू आहे. आता अर्णवने शिर्क्यांना फोन करून सर्व अगदी डिटेल्स माहिती काढायला सांगितलेली आहे आणि आता त्या जे काही ते आय कार्ड आहे तर त्यावरून ही शलाका त्यांची बॉडी आहे हे मात्र आता शिर्केंच्या लक्षात आलेले आहे. आणि ह्या शलाका आहे तर त्या गेले कित्येक दिवसापासून ऑफिसमध्ये सुद्धा येत नाही. अचानक त्या अशा गायब कुठे झालात हे मात्र काहीच माहिती नाही. म्हणून नक्की ती डेड बॉडी त्यांचीच आहे असं मात्र आता खात्रीशीर आता ह्या शिर्केंना माहिती मिळते. त्यानंतर मात्र आता शिर्के अर्णवला फोन करतात आणि याबद्दल सगळी काही माहिती सांगतात. त्यावरती मात्र आता अर्णव ईश्वरीला याबद्दल बोलतो. आता ईश्वरीला म्हणतो की आपल्या ऑफिसमध्ये एक शलाका होत्या, शलाकाताई, आणि त्या शलाकाताई काम करत होत्या. ईश्वरी तुला तर हे माहिती आहे कारण तुझी आणि त्यांची चांगली ओळख आहे आणि त्या कॅन्टीनमध्ये काम करत होत्या. ईश्वरी म्हणते की हो ना सर, मला तर त्या चांगलंच माहिती आहे कारण त्यांचा नवरा त्यांना खूप त्रास देत होता आणि आता त्या नवऱ्याबद्दलचं सत्यच मला सांगणार होत्या परंतु त्या अचानक गायब झाल्या. मी एक काम करते, त्यांचा फोन आहे तर त्यांचा फोन मी एकदा लावून बघते, आता त्या फोन उचलतात की नाही बघते. आणि आता मित्रांनो राकेशकडे हा आता शलाकाचा मोबाईल असतो आणि शलाकाचा मोबाईल मात्र आता राकेशकडे असल्या कारणाने आता जेव्हा ईश्वरी त्यावर फोन करते कारण आता तो फोन आहे तर तो फोन मात्र आता ह्याने लपून ठेवलेला आपल्या रूममध्ये आहे आणि तो फोन मात्र आता रूममध्ये वाजत असताना मात्र आता लगेच सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. कारण आता ईश्वरीला कळतं की आता शलाकाचा फोन आपण अगदी लावलेला आहे आणि तो इकडे आपल्या घरामध्ये का वाजत असेल, नक्की कोणत्या रूममध्ये आवाज येत आहे. म्हणून शलाका आता नक्की त्यांचा फोन येथे तर नसेल ना. ईश्वरीला डाऊट येतो पण ईश्वरीला असं वाटतं की खात्री करून घ्यावे की नक्की हा फोन कोणाचा आहे, दुसराच कोणाचा नसेल ना. तेव्हा आता ईश्वरी आता अंजलीच्या रूममध्ये येते आणि तो फोन बघते तर काय त्यावर मात्र ईश्वरीचा नंबर आणि आता हा शलाकाचा मोबाईल आहे तर तो इकडे कसा याचा मात्र आता ईश्वरीला धक्का बसतो. म्हणजे आता हे जे काही आहे तर या सगळ्याची राकेशचा म्हणजे अंजलीताईंच्या नवऱ्याचा हात आहे. तर म्हणजे आता शलाकाचा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून आता हा राकेशच होता. म्हणजे आता त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला जो जसा निघाला होता तसा मात्र आता शलाकाताईंचं सुद्धा आयुष्य त्याने उद्ध्वस्त केलं. आणि आता म्हणजे जे काही आता हे आयडेंटिटी कार्ड आहे तर आता राकेशने तिकडे त्याचं नाव आहे तर ते बदललेलं आहे. इकडे मात्र तो राजेश म्हणून राहतो आणि तिकडे राकेश हे नाव आहे तर ते तिकडे त्या जे काही आता शलाकाचे कागदपत्र आहे तर त्यावर ते नाव आहे आणि आता इकडे नाव त्याने बदलून राजेश असं नाव ठेवलेलं आहे. त्यानंतर मात्र आता ईश्वरीला डाऊट येतो. ईश्वरी म्हणते की नक्की हा फोन येथे वाजत का आहे. म्हणून आता
ईश्वरीच्या सर्व काही लक्षात येते आणि ह्या सगळ्याचा जाब मात्र ती आता राकेशला विचारायचा ठरवते. आता राकेशला हे सर्व विचारायला ती जाते तेव्हा आता राकेश तर अगदी जोरजोराने हसायला सुरुवात करतो. राकेश म्हणतो की बघितलंस का शलाकाची अवस्था मी कशी केली. ती सुद्धा आता एकसी माझी म्हणजे बायकोच होती. माझ्याबरोबर अगदी ती प्रेमाच्या जाळ्यात फसली आणि म्हणजे तिने लग्न केलं, परंतु मी बरोबर तिचा काटा काढला. आता मात्र हे सर्व काही ऐकून ईश्वरीला इतका राग येतो. ईश्वरी तेथेच आता ह्या राकेशची गचंडी धरते आणि राकेशची गचंडी धरून तुला तुझ्या पापाची शिक्षा नक्की मिळेल. शलाकाचा जो मर्डर तू केलेला आहे त्यात म्हणजे तू सुटणार नाही, कारण पोलिसांना खरं काय आहे ते नक्की आता पुरावा मी देईल आणि पोलिसांपर्यंत पुरावा कसा पोहोचवायचा हे माझं मी बघेल. म्हणून आता राकेश विरोधी भयानक पुरावा ईश्वरीच्या हाती लागून आता हे जे काही सत्य आहे वल्लरीचं सुद्धा हे सर्व सत्य मात्र आता सर्वांच्या समोर आलेले आहे. आणि आता अंजली समोर मात्र आता हा राकेश किती खोटा आणि नीच माणूस आहे हे सत्य लवकरच येऊन आता ह्या राकेशचा पर्दाफाश होऊन त्याला त्याच्या पापाची शिक्षा कशी मिळणार आहे हे मात्र आता आपण अगदी उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर मात्र आता इकडे वल्लरीचं सुद्धा सत्य ईश्वरीसमोर आलेले आहे. म्हणजे आता ईश्वरीला अर्णवच्या नजरेतून जे काही उतरवण्याचा प्रयत्न ह्या वल्लरीने केलेला आहे तर तीच ईश्वरी अर्णवच्या नजरेमध्ये न उतरता मात्र अर्णवची प्रेमाची बायको कशी बनते आणि नम्रता आणि आकाश या दोघांचं लग्न थाटामाटात करून शेवटी सुप्रिया आता वल्लरीचा बदला कसा घेते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.